राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तर आज मोदींची शरद पवारांची या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा झाला आहे. या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. काय वाटतं लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम जाणवेल का? जामनेरमध्ये आज आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मेळावा संपन्न झाला. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. लोकांमध्ये जो प्रतिसाद दिसतो आहे, नक्कीच महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण आम्हाला ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये बघायला मिळतंय. आणि शेवटी आज जे शेतकरी बांधवांना त्रास होतो आहे किंवा त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आहे, जे शेतकऱ्यांच्या बाबतीमधले केंद्र सरकारचे जे निर्णय आहेत ते उदासीनता लोकांमध्ये जाणवत आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम येत्या निवडणुकीवरती होईल असं वाटतंय. आणि तोच त्यांच्या माध्यमातून हा जो रोष दिसतोय तो दिसतोय. ज्या मंत्री गिरीश महाजनांनी मताधिक्याचं आव्हान केलेलं आहे, तुम्हाला 5 लाखांच्या लीडने आमचे उमेदवार निवडून देतील, त्याच मंत्री गिरीश महाजनांच्या जामनेरमध्ये आज कार्यकर्ता मेळावा झाला. नेमकं जामनेर हेच ठिकाण का निवडण्यात आलं? असं जामनेर हेच ठिकाण असं निवडण्यात नव्हतं आलं. सभा ऑर्गनाईज करत असताना प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये सभा साहेबांच्या घेतल्या जाणार आहेत. आज रोजी साहेब पुढे अमरावतीला दौऱ्याला जात असताना त्यांच्याकडे आजच्या दिवशी वेळ होता आणि ह्या वेळ असताना एक मेळावा झाला पाहिजे, तर त्या निमित्ताने जामनेर हा ठिकाण सगळ्यांच्या सहमतीने ठरवण्यात आलं आणि म्हणून जामनेरला मेळावा घेण्यात आला. जामनेरमध्ये काही फरक पडेल का शरद पवारांच्या सभेचा? जामनेरमध्ये गेले कित्येक वर्ष जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांवरती प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत आणि गेले कित्येक वर्ष झाले ही जागा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तिथे लढली जाते. त्यामुळे तिथे संघटन पण चांगलं आहे. काही थोड्या फरकाने कायम ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या हातातनं जाताना आपण बघितली आहे गेले कित्येक वर्ष. पण आत्ताचं जे वातावरण आहे नक्कीच चांगलं वातावरण तिथे आहे. आज संघटन चांगलं आहे आणि नक्कीच याचा पक्षाला चांगला फायदा होईल. तुमच्या वहिनी रक्षा खडसे सुद्धा लोकसभेचे उमेदवार आहात. काय वाटतं तुम्हाला तुमच्या उमेदवाराशी पाठीशी जनता राहील? मी आधी सांगितलेलं आहे की ही कुणाच्या विरोधातली लढाई नाही किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधातली लढाई नाही आहे. ही विचारांची लढाई आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांची लढाई आहे. याच्यामध्ये आज मला जे दिसतं आहे ते महाविकास आघाडीसाठी लोक चांगल्या रीतीने पुढाकार घेत आहेत आणि हा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जो रोष आहे तो रोष लोक सभांना उपस्थिती देऊन दाखवत आहेत. आता मतदानाच्या दिवशी त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ज्याला मतदान पडेल ते निवडून येतील उमेदवार आणि आम्हाला आशा आहे आणि लोकांवरती विश्वास पण आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. माझ्या वहिनी जरी उमेदवार असला तरी मला आशा आहे की आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल, असं मत या ठिकाणी रोहिणी खडसे यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन अमरराव चौथ, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.